पाक न करता, हाताला चटके न देता मऊसूत तिळाचे लाडू आणि चिक्की अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज करणार आहोत. ही ट्रिक तुम्ही जर वापरली ना, तर लाडू कडक न होता ओठाने सुद्धा खाऊ शकताल इतके मऊसूत लाडू आणि चिक्की आपली तयार होते. जे खाता क्षणी लगेच तोंडात विरघळतील. दात नसणारे सुद्धा खाऊ शकतील इतके मऊसूत लाडू आणि चिक्की आपली तयार झालेली आहे. ते सुद्धा फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये. तुम्ही पाहू शकता शेवटचा लाडू वळतो आहे तरी सुद्धा छान वळला जातो आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले लाडू तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आता सर्वात अगोदर आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. गूळ इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी 2 भांडी घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये 2 वाटी गूळ घालायचा आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये 1.5 वाटी गूळ घालायचा आहे. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही भांडी ठेवायची आहेत. एकावर एक भांडी ठेवलेली आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे की ज्यामुळे त्यामध्ये पाणी जाणार नाही. आता कुकरचं झाकण लावायचं. मध्यम आचेवर याची एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे. कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया. इथे मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे आपल्याला सतत हलवत मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे हलके याच्यावर डाग पडायला झाले आणि थोडंसं साल तडकेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे. इथे छान शेंगदाणे भाजले आहेत. आता याला ताटामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे छान भाजले ना तर आपले लाडू आणि चिक्की सुद्धा अगदी मस्त लागतात. आता कढईमध्ये 2 वाटी तीळ घेतले आहेत. इथे मी गावरान तीळ घेतले आहेत. गावरान तीळ खायला अगदी चविष्ट लागतात. त्यामुळे इथे मी वापरलेले आहे. तुमच्याकडे जर नसेल तर पांढरे तीळ वापरले तरी सुद्धा चालतील. आता सतत हलवत हे सुद्धा आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तीळ इथे छान चटचट उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान चटचट असा आवाज येत आहे. तीळ सुद्धा इथे आपले छान भाजून झालेले आहे. आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. शेंगदाणे थंड झाल्यानंतर याचे मी अर्धवट साल काढून घेतले आहेत. 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी तिळामधले इथे मी थोडेसे तीळ काढून घेतलेले आहेत. आता मिक्सरमध्ये आपल्याला छान हे वाटून घ्यायचं आहे. इथे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं असं चिकट असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता कुकर सुद्धा थंड झालेला आहे. इथे आपण कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे. त्यामुळे गूळ छान वितळला गेला आहे. इथे आपल्याला अजिबात पाक वगैरे काहीही करायची गरज पडत नाही. इथे मी इंडस व्हॅलीचा कुकर वापरलेला आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता आपण गूळ बाहेर काढून घेऊया. चमच्याने व्यवस्थित असं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. कधी कधी आपल्याला पाकाचा अंदाज येत नाही. कधी कधी पाक जास्त पुढे जातो किंवा कधी मिश्रण खूप कोरडं होतं. त्यामुळे या पद्धतीने गूळ वाफेवर वितळून घ्यायचा. आता वाटीमध्ये आपण जे शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण आहे ते घातलं आहे आणि जो पाक तयार केलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित एकत्र करून घेऊया. गूळ आपण छान वाफेवर वितळून घेतलेला आहे. त्यामुळे पाक पुढे जात नाही आणि या पद्धतीने जर तुम्ही वडी केली ना तर मऊसूत पेढ्याप्रमाणे तोंडात जाताच विरघळणारी बर्फीप्रमाणे ही वडी आपली तयार होते. छान असं एकत्र करून घेतलं. आता 2 चमचे तूप घालायचं, विलायची पावडर घालायची आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं. यामध्ये तूप घातलं ना तर वडी खायला अगदी छान लागते. हातानेच मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊया म्हणजे विलायची आणि तुपाचा फ्लेवर सगळीकडे व्यवस्थित लागेल. इथे मी छान मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. इथे मी एक डबा घेतलेला आहे. त्यामध्ये ऑडीचा पेपर ठेवायचा. जर तुमच्याकडे नसेल तर बटर पेपर किंवा तूप सुद्धा लावून घेऊ शकता डब्याला. आता त्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित घालायचं आहे. हाताने अगोदर व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित वडी सेट होईल. चमच्याने इथे मी व्यवस्थित वडी थापून घेतलेली आहे. त्यावरती बदामचे तुकडे आणि थोडेसे भाजलेले तीळ आपण शिल्लक ठेवले होते ना ते तीळ इथे मी घातलेले आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित वडी पुन्हा एकदा छान थापून घेतली आहे. वडी थापताना अजिबात हाताला चटके बसत नाही किंवा खूप भराभर सुद्धा करायची गरज पडत नाही. अगदी सोप्या पद्धतीने इथे आपली वडी तयार झाली आहे. तुम्हाला जर वडीची रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आता बनवूया लाडू. लाडू करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे जाडसर असे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. आता तीळ घेऊया.
अर्धी वाटी तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि उरलेले आपण ताटामध्ये काढले आहेत. लाडूला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण तीळ मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. छान इथे मी बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया. गूळ आपला गरम राहण्यासाठी इथे मी कुकरमध्येच भांडं ठेवलं होतं. त्यामुळे तो गरम राहतो, घट्ट वगैरे होत नाही. तुम्ही पाहू शकता वडी थापायसाठी आपल्याला एवढा वेळ गेला तरी सुद्धा हा गूळ अजिबात घट्ट झालेला नाहीये. छान असा मऊसूद मेल्ट असा आपला गूळ इथे आहे. चमच्याने व्यवस्थित पुन्हा एकदा हे एकत्र करून घेऊया. तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते वाटीमध्ये घालायचं आणि वितळलेला जो गूळ आहे तो सुद्धा यामध्ये घालून छान एकत्र करून घेऊया. बऱ्याच वेळा आपण पाक करतो, पण पाक जर पुढे गेला तर लाडू कडक होतात किंवा पाक कच्चा राहिला तर व्यवस्थित लाडू बनले जात नाहीत. या सगळ्या झंझटीपेक्षा ही लाडू करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. यामध्ये सुद्धा आपण विलायची पावडर घातली आहे आणि 2 चमचे तूप घालायचं. तूप घातल्यामुळे लाडू किंवा चिक्की जी आहे ती चवीला अगदी अप्रतिम लागते. व्यवस्थित सगळं आता एकत्र करून घेऊया. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलं. आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, त्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही. त्यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि गोल गोल फिरवत याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. मिश्रण अजिबात गरम नाहीये, त्यामुळे हाताला वगैरे चटका बसत नाही. या पद्धतीने अगदी भराभर असे लाडू तयार होतात. शेवटचा लाडू आहे तरी सुद्धा मला अजिबात मिश्रण गरम वगैरे करायची गरज पडली नाही. ज्या वेळेस आपण पाकाचे लाडू तयार करतो, शेवटचा लाडू राहिला ना तर मिश्रण पुन्हा एकदा गरम करावं लागतं. पण यामध्ये आपल्याला असं काहीच करावं लागणार नाही. आणि हो, महत्त्वाचं सांगायचं राहिलं, यासाठी आपण अजिबात चिक्कीचा गूळ वापरलेला नाही. चिक्कीचा गूळ जर वापरला तर आपले लाडू आणि चिक्की चिकट होऊ शकतात. पांढऱ्या रंगाचा गूळ असतो ना तो अजिबात घ्यायचा नाही. त्याला अजिबात चिकटपणा नसतो. त्यामुळे केशरी रंगाचा गूळ घ्यायचा आहे. इथे आपल्या छान अशा मऊसूत वड्या सुद्धा तयार झाल्या आहेत. पण वड्या कोमट असतानाच कट करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित वड्या पाडल्या जातात. इथे आपल्या छान मऊसूत वड्या सुद्धा तयार झाल्या आहेत. तुम्हाला आजच्या लाडू आणि वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. या संक्रांतीला ही रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.